तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लाखो भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव असलेल्या लाखपुरी ते मूर्तिजापूर दरम्यानच्या ऐतिहासिक कावड यात्रेला सुरुवात होताच प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांनी शनिवारी लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून यात्रेतील सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। या बैठकीस आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशन अजित जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, सार्वजनिक बांधकाम व वीज वितरण विभागाचे अधिकारी, मंदिर संस्थेचे पदाधिकारी तसेच शिवभक्त कावड मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान आमदार पिंपळे यांनी यात्रेच्या नियोजनासंदर्भात प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या। पोलीस अधीक्षक चंडक यांनी यात्रेच्या मार्गावर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी करत सुरक्षा, वाहतूक, आरोग्य व अन्य सुविधा यावर भर देण्याचे निर्देश दिले। गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, CCTV यंत्रणा, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच आपत्कालीन सेवा याबाबत स्वतंत्र कार्ययोजना आखण्यात आली। श्रावण महिन्यातील ही भव्य कावड यात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी सर्व विभाग व मंदिर संस्था एकत्रितपणे कार्य करणार आहेत। या बैठकीमुळे यात्रेचे नियोजन अधिक काटेकोर व प्रभावी होणार असून भाविकांना शांततेत व सुरक्षिततेत दर्शन घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। अनेक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बाबी करायच्या आहेत, त्यासाठी आज विशेष करून नव्याने रुजू झालेले SP चंडक साहेब यांनी सर्वप्रथम आज आपल्या मूर्तिजापूरमध्ये आगमन केलेलं आहे। त्यांचं मी लक्षेश्वर संस्थांच्या वतीनं आणि मूर्तिजापूर मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आपले केंद्रीय अपार साहेब, तहसीलदार बोबडेताई, कुलकर्णी साहेब, आपले CO साहेब, मेंढरे साहेब, जाधव साहेब, गुट्टे साहेब, कदम साहेब, PMC सारे अधिकारी, आपले राजभू दावतेजी या संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांची टीम आणि उपस्थित सगळे शिवभक्त आणि पत्रकार पाहिजे। आणि याच्यामध्ये कमीत कमी आता 2 कोटीचा मुद्देमाल आपण फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जप्त केला। तर हे बोगस तस्कर असतील, किमान अवैध दारू विक्रेता, अवैध जुगार, मटका, सत्ता, पटका, बिटका काही म्हणजे आमचा जर आपल्याला आठवण आल्यास की आमच्या बंधाचा सपोर्ट आहे, आपण मला सांगा, कारण की आमची एकदम कठोर पॉलिसी आहे। याच्यावर आम्हाला स्मॅश करायचं आहे आणि आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्यामध्ये काही कमतरता होणार नाही। आणि जर अजून आपल्याकडे काही त्याच्यामध्ये गोपनीय माहिती असतील, आपण ऑफिसमध्ये येऊ शकता किंवा आमचे NCPT आहे त्यांना देऊ शकतात। आणि आपला जे काही उत्सव आहे ते नक्कीच म्हणजे प्रत्येक वर्षानुवर्ष पोलिसांनी सहकार्य केलेलाच आहे।